या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो अर्जुनने जो ट्रॅप रचलेला आहे त्याच्यामध्ये आता ॲक्च्युली महिपत अडकणं हे कंपल्सरी आहे किंवा महिपत अडकायला पाहिजे. पण प्रेक्षकांनो घडलाय वेगळाच प्रकार. महिपत तर या सगळ्यामध्ये अडकलेला आहेच, पण महिपतच्या सोबत आता प्रियासुद्धा अडकली. प्रियाने मॉलदीव्सला जायला जो काही नकार दिलाय त्याच कारणास्तव आता इकडे अश्विनने पण तिचा पाठलाग करत जे काही सत्य शोधलंय त्यानंतर त्याच्यासमोर तर सत्य आलेलं आहे. पण प्रेक्षकांनो अचानकपणे जो काही अश्विनवरती घणाघात झालाय त्यानंतर तो हादरलाय आणि एकाच वेळेला नागराजने स्वतः पकडलं गेल्यावरती धडाधड जी सत्य समोर आलीत त्यानंतर रविराज, प्रतिमा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. नक्की काय घडलंय सविस्तर प्रेक्षकांनो आजच्या भागात तर आपण पाहिलंय की अश्विनने तिला आता छानपैकी मॉलदीव्सचं सरप्राईज दिलंय की आपण मॉलदीव्सला जाऊया आणि तिथे आता छानपैकी एन्जॉय व्हेकेशन करूया. पण पण आता तिने कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मॉलदीव्सला येणार नाही असं सांगितलंय. मला विचारल्याशिवाय तू केलंस कसं हे प्लॅनिंग? तो सांगतोय मी तर तुला सरप्राईज देण्यासाठी मॉलदीवला घेऊन चाललोय, पण तुला काय असं आहे, तू का बरं याला नकार देतेस? यावरती ती सांगते मी एकदा सांगितलं ना मला कुठेही यायचं नाहीये. आता ती काय सांगणार की महिपतला मी अरेस्ट करून ठेवलंय त्यामुळे मी तुझ्यासोबत येत नाहीये. पण सगळ्यांच्या समोर अश्विनने हे सांगितलंय आणि सगळ्यांच्या समोर तिने नकार दिलाय म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन, सायली हे विचार करायला लागतात की असं काय घडलं आणि इतकं इम्पॉर्टंट काय काम आहे की ज्याच्यामुळे आता इकडे प्रिया या सगळ्यासाठी नकार देते आहे. कुणालाच प्रेक्षकांनो काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्यावेळेला सायली विचार करते हिचं असं काय इतकं इम्पॉर्टंट काम आहे की ज्याच्यामुळे ही आता बिलकुल हे करायला मागत नाहीये आणि त्याचा शोध घेण्यासाठी ती आता ठरवते. त्याच वेळेला सायली अर्जुनला म्हणते मला काहीतरी संशय येतोय. मला असं वाटतंय की आता म्हणजे आपण तसं बघायला गेलं तर प्रियाचं फिरणं किंवा तिला मौज मजा करणं हे जास्त आवडतं. मग ही तर तिच्या आवडीची गोष्ट आहे. मग ती का नाही जात आहे? यावरती अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड आहे. काल जे काही तू बोललीस ना की फोनवरती आता महिपतचा आवाज आला, कदाचित ते सुद्धा सगळं सत्य असू शकतं. आणि त्याच वेळेला तो सांगतो हे बघ आता आपल्याकडे 2 जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज काकांची आपल्याला हे करायची आहे. नागराज काका कुठे जातात, काय जातात या सगळ्याचा आता आपण शोध घ्यायचा आहे. बरं इतकंच नाहीये तर आता नागराज काकांना फॉलो केलं तर कदाचित ते महिपतपर्यंत पोहोचतात का? किंवा महिपतचा अड्डा कुठे आहे हे त्यांना कदाचित माहिती असू शकतं. त्यामुळे मला असं वाटतंय आपण नागराज काकांचा पाठलाग करूया. यावरती सायली सांगते ठीक आहे, तुम्ही नागराज काकांचा पाठलाग करा, पण मला प्रियावरती नजर ठेवून राहायला पाहिजे. मला कळत नाहीये जे काम तिच्या आवडीचं आहे आणि ते काम ती करत नाहीये याचा अर्थ काय होतो? हे सगळं मला शोधून काढलं पाहिजे. कुठेतरी पाणी मुरते आणि सगळ्या कड्या या अशा एका ठिकाणी जोडलेल्या मला दिसतायत आणि त्यासाठी आता आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, तुम्ही नागराज काकांवरती लक्ष ठेवा. प्रेक्षकांनो प्रिया आता नागराजला कॉल आणि ती नागराजला सांगते लवकरात लवकर इकडे या. मुळातच हे महिपत हे प्रकरण मी हँडल करू शकत नाहीये. नागराज म्हणतो तू काय इथे मला रागाने बाहेर पडायला बंदी केली. तुला माहितीये जर मी इथून बाहेर पडलो तर आता हे सगळे मला ना म्हणजे इथून घरातनं हाकलून देतील. प्रिया म्हणते आणि माझी काय अवस्था वेगळी नाहीये. माझ्या घरचे सुद्धा आता तेच करतील. अश्विनने तर मला बाहेर नेण्याचा प्लॅन केलाय. मी कसाबसा तो प्लॅन आत्ता तरी होल्डवर टाकलाय. पण याच्यापेक्षा जास्त आता मी होल्डवर काहीच टाकू शकत नाहीये. हे बघा तुम्ही या, नाहीतर या महिपतला संपवा तरी. यावरती तो म्हणतो हे बघ या महिपतला संपवणं तुला वाटतंय ना तितकं साधं नाहीये. आपण त्याला नाही संपवू शकत आहे. तुला माहिती आहे त्याची माणसं आता इकडे जिकडे-तिकडे सगळीकडे आहेत आणि जर का चुकून तो आपल्या तावडीतून वाचला तर तो म्हणजे जखमी वाघासारखा आपल्यावरती आता हल्ला कसा करेल हे तुला कळणार नाहीये. आणि म्हणून मी तुला जे काही सांगतोय ते एक गोष्ट लक्षात ठेव. महिपतसोबत समझोता करणं हेच आपल्याला आता सोयीचं आहे. ती सांगते पण समझोता कसा करायचा? यावरती तो म्हणतो तू काहीही बघ. यावरती प्रिया सांगते हे बघा मला काही माहीत नाही. मी इथून निघतीये. कारण अश्विनला मी जास्त फसवू शकत नाहीये. कारण त्याला जर का आता संशय आला ना मी नकार दिला जायला तर तो पाठलाग करत कधी पण इथपर्यंत येईल. तुम्ही येताय की नाही येताय? नागराज म्हणतो ठीक आहे मी बघतो आता कसं काय. इथलं वातावरण बघतो आणि त्यानंतर मग आता ठरवतो. असं म्हणत नागराज आता प्रेक्षकांनो जायला निघालेला आहे. पण त्याला कळत नाहीये की घरात काय सांगू. तोपर्यंत अर्जुन मध्यरात्री आता नागराजच्या घरावरती पाळत ठेवू नये आणि इकडे सायली
प्रियावरती, की प्रिया कधी येते, काय येते. त्या अश्विन इकडे खूप रात्र झाले म्हणून प्रियाला पुन्हा कॉल करतोय. प्रिया सांगते, "आले, आले. मी थोड्याच वेळामध्ये येत आहे." आता अश्विन कॉल करून तिला बोलवतोय, हे सगळेजण ऐकतायत आणि त्याच वेळेला अर्जुन गेलेला आहे, तो म्हणजे नागराजच्या मागावरती. ज्यावेळेला अर्जुन नागराजच्या मागावरती गेलाय, तोपर्यंत प्रेक्षकांनो प्रिया आता घरी आलेली आहे आणि अर्जुन पाहतोय तर नागराज ज्या दिशेने आता इकडे प्रिया आली, त्याच दिशेने चाललाय. तो फोन करून लगेचच सायलीला सांगायला लागतोय, "सायली, प्रिया घरी आली?" यावरती सायली म्हणते, "हो." यावरती अर्जुन म्हणतो, "मग तुझा संशय एकदम खरा आहे." खरं सांगायचं तर आता म्हणजे मी आत्ता इथे नागराज काकांचा पाठलाग करत आलेलो आहे. पण नागराज काकांचा पाठलाग केला ना, तर ज्या म्हणजे गोडाऊनच्या इथे नागराज काका शिरलेत, त्याच गोडाऊनच्या इथून आता प्रिया बाहेर आलेली आहे. मला काय वाटतं माहिती आहे का? काहीतरी कनेक्शन आहे. कदाचित आतमध्ये महिपत सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण आपण अचानकपणे असं धाड टाकू शकत नाही आहोत. मला काय वाटतं आपण रविराज काकांची मदत घेऊया, पोलिसांची मदत घेऊया आणि त्यानंतर मग आता धाड टाकूया. यावरती सायली म्हणते, "हो, ठीक आहे. जर तुम्हाला तसं वाटतंय तर आपण तसं करूया." प्रेक्षकांनो हे सगळं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो, की "मी इथेच थांबतो." कारण कसं आहे ना, जर मी इथून बाहेर पडलो ना, तर कदाचित आता महिपत जर आतमध्ये असेल, त्याला संशय आला, तर तो पळून जाईल. म्हणून मी इथे थांबतोय. तू एक काय काम करायचं माहिती आहे का? तू आता रविराज काकांना इन्फॉर्म कर आणि रविराज काकांना इन्फॉर्म करून तू ताबडतोब, ताबडतोब आता इकडे त्यांना घेऊन ये. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते, "ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका." सायली इकडे रविराजांच्याकडे यायला निघालेली आहे. ज्यावेळेला सायली आता रविराजांच्या इथे येते आणि ती घडला प्रकार सांगते, की अर्जुन सरांनी जे सांगितलंय ते सगळं ती सांगते आणि ती सांगायला लागते, की ज्या ठिकाणावरून नागराज काका निघालेत, तर त्याच ठिकाणी आता इकडे प्रियासुद्धा गेलेली आहे. रविराजांना आता जरा प्रेक्षकांनो धक्का बसलाय, काहीतरी चुकीचं घडतंय इतकं समजतंय, पण काय? हे मात्र कळत नाहीये, की हे दोघं जण अशा पद्धतीने का हे करतायत म्हणून आणि त्याच वेळेला नागराज नेमका घरी येतो. आता नागराज घरी आल्यावरती रविराज त्याला म्हणतात, "एक मिनिट नागराज, तुला सांगितलं होतं ना, की रात्रीच्या वेळेला आता इकडे बाहेर जायचं नाहीये म्हणून." त्यावरती तो सांगतो, "काय सांगू दादा? थोडंसं एक इमर्जन्सी आहे. माझ्या मित्राची आई आजारी आहे." यावरती आता लगेचच रविराज म्हणतात, "त्याच दिवशी तर तू म्हटला होतास ना, की वाशीला तुझ्या मित्राची आई वारली. आता हा कोणता मित्र? आणि प्रत्येक मित्राची आई काय आजारीच असते का?" यावरती तो म्हणतो, "नाही दादा, अरे तसं नाहीये." यावरती आता इकडे रविराज जसं प्लॅनिंग आहे त्याप्रमाणे त्याला आता सांगतायत, "ठीक आहे, तू आत्ता तर जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव. काही झालं ना, तरी थोड्याच वेळामध्ये तुला परत यायचं आहे." आता रविराजांनी हा डाव टाकल्यामुळे तो विचार करतो, "ठीक आहे, मी महिपतकडे जातो, महिपतला बोलतो आणि त्याला आता समजून सांगतो, की फार काळ तुला इथे ठेवणं शक्य नाहीये. तुला मी मारू शकत नाहीये, तर काहीतरी समझोता करूया." यावरती नागराज म्हणतो, "हो दादा, मी थोड्याच वेळामध्ये येतोय." आणि प्रेक्षकांनो तो तिकडून निघून गेलेला आहे. ज्यावेळेला नागराज गेलाय, रविराजांनी लगेच सायलीला कॉल केलाय. सायलीला कॉल करून सांगितलंय, की इकडून नागराज निघालाय आणि तोपर्यंत आता तिकडून प्रिया पण निघालेली आहे. प्रियाच्या पाठीवरती निघालेला आहे अश्विन. एकाच वेळेला अनेक गोष्टींचा उलगडा प्रेक्षकांनो आता मालिकेमध्ये होताना आपल्याला दिसणार आहे. एकाच वेळेला ज्या ठिकाणी महिपतला अडकवून ठेवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी सगळेच जण जायला निघालेले आहेत आणि प्रतिमा सांगते, की "मी सुद्धा येते." यावरती रविराज म्हणतात, "मी तुला एक गोष्ट सांगू का प्रतिमा? तू त्या महिपतच्या नादी नको लागूस." म्हणजे कसं आहे, महिपत आता इकडे काही झालं तरी सुद्धा म्हणजे तो तुझ्यावरती तुला त्रास देईल आणि तुला त्याचा त्रास होईल. यावरती प्रतिमा सांगते, "नाही, जे काही त्याने माझ्यासोबत इतक्या वर्षापूर्वी केलंय ना, जर मला त्याला पकडताना पाहिलं, तर कदाचित माझ्या मनावरती जो आघात आहे, तो निघून जाईल." असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा पण प्रेक्षकांनो आता प्रिया हातापाया पडतीये. ती नागराजची वाट पाहते आहे. दोघांनी ठरवलंय, की एकाच वेळेला महिपतला कन्व्हिन्स करायचं. मग प्रिया सांगतेय, "हे बघा म्हणजे अण्णा, तुमची मुलगी जिवंत आहे हे मला माहिती आहे आणि आता तुमची मुलगी जिवंत आहे ते मला माहिती आहे. त्याचप्रमाणे माझे अनेक जे काही कच्चे चिठ्ठे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. तर आता एक काम करूया का? आपण मांडवली करूया ना? म्हणजे काही झालं तरी तुम्ही माझे कच्चे चिठ्ठे खोलू नका, मी तुमचा खोलणार नाही काय?" असं म्हटल्यावरती लगेचच तो सांगतो, "आत्तापर्यंत इतकं सगळं केलत आणि आत्ता तुला ही आठवण आली का?" यावरती
कारण जर असेच आपण कुत्र्या मांजरासारखे भांडत राहिलो ना, तर आता पोलीस आपल्याला पकडायला कमी नाही करणार. असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो, "हे बघ चिचुंदरे, मला तुझ्याशी काही डील करायची नाहीये. एकदा मला इथून सुटू दे, मग बघतो मी तुला." यावरती प्रिया म्हणते, "तेच तर सांगतोय ना, आपण एकमेकांचे आधीपासूनचे म्हणजे हे आहोत की नाही, आपण आधीपासूनचे पार्टनर आहोत." यावरती तो सांगतो, "तू आणि कोणाचीच पार्टनर बनू शकत नाही. तू फक्त एकाच व्यक्तीची पार्टनर बनू शकतेस, ती म्हणजे बबली लोखंडे. त्या लोखंडे फॅमिलीची घाणेरडी मुलगी आहेस तू आणि तुझ्यावरती कसा विश्वास ठेवू?" यावरती प्रिया सांगते, "तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायलाच लागेल, कारण आता नागराज काका तिकडे अडकलेत. मी इकडे येऊ शकत नाहीये आणि मग तुम्हाला संपवण्यावाचून कोणता पर्याय नाहीये." यावरती महिपत विचार करतो, "सध्या तरी इथून आता बाहेर पडणं हे एकच काम आहे." आणि त्यानंतर तो म्हणतो, "ठीक आहे, तुमच्यावरती विश्वास ठेवतोय, पण एकदाच. याच्यापुढे तुमच्यावरती विश्वास मी ठेवणार नाहीये." असं म्हणत प्रेक्षकांनो त्यांनी आता प्रियाला सोडायला सांगितलंय. हीच संधी आता इकडे नागराज सुद्धा आलेला आहे. नागराज तिकडे येतो आणि "काय झालं? ठरलं का काही?" त्या लगेचच प्रिया सांगते, "हो, हे आपलं ऐकायला तयार झालेत." पण प्रेक्षकांनो तोपर्यंत अर्जुन तिकडे आलाय. अर्जुनला पाहून नागराज घाबरलाय आणि त्यानंतर नागराज पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुन त्याला सांगतोय, "नागराज काका, तुम्ही आणि इथे?" नागराज म्हणतो, "नाही, अरे ते हे." यावरती मग आता लगेचच नागराजला अर्जुन सांगायला लागतो, "तुमचा खेळ संपलाय. बाहेर पोलीस तुमची वाट पाहतायत." यावरती तो सांगतोय, "बाहेर आणि पोलीस ते का?" यावरती लगेचच अर्जुन सांगायला लागतोय, "कारण कारण आतमध्ये महिपत आहे." यावरती नागराज पळून जाण्याचा प्रयत्न करतोय, पण रविराजांनी ऑलरेडी पोलिसांची फौजफाटा बाहेर मागवलेला आहे आणि त्यामुळे नागराजला पळून जाता येत नाहीये. तो पुरता या सगळ्यामध्ये अडकलेला आहे. आणि "दादा तू?" असं म्हणत असतानाच आता इकडे रविराज म्हणतात, "हो, हा प्लॅनिंग आमचंच होतं तुला पकडण्यासाठी आणि तू या जाळ्यामध्ये अडकलेला आहेस नागराज. मला वाटलं नव्हतं की तू फक्त अल्लडपणा करतोयस आणि अल्लडपणा करून आता त्या महिपतशी भेटतोयस. पण 25 वर्षापासून हे कारस्थान चाललंय याची कल्पना नाहीये." आता फक्त नागराज तर महिपतला सुद्धा पकडण्यात आलेला आहे. आणि आता इकडे तो प्रियाला म्हणतोय, "माझा डबल गेम तू केलास." त्याला असं वाटतंय की मला पकडण्यासाठी यांनी हा ट्रॅप रचलाय. पण ज्यावेळेला या दोघांना पण पकडलेलं बघितलंय, त्याला काही कळायलाच मार्ग नाही. आणि प्रेक्षकांनो त्याच वेळेला अश्विन पण तिकडे पोहोचलाय. कारण त्याने प्रियाने का नाकारलं हे सगळं आणि रात्रीच्या वेळेला ती कुठे जाते? 3 दिवस रात्रभर प्रिया आता बाहेर आहे आणि त्याच कारणास्तव तो आलाय. एक-एक करत सगळ्याच गोष्टी उलगडलेल्या आहेत आणि समोरचं दृश्य बघून सगळ्यात जास्त धक्का बसलाय तो अश्विनला. कारण रविराज आणि अर्जुन यांना कुठेतरी माहिती होतं, की हे सगळं कारस्थान चाललंय किंवा ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. पण अश्विनला याच्याबद्दल तीळमात्र शंका नव्हती, की प्रिया आपल्याला फसवेल किंवा प्रिया ह्या सगळ्यांशी. पण आता रविराज अर्जुनला हा प्रश्न पडलेला आहे, की 22 वर्षापूर्वी ह्या दोघांचं संगनमत होतं, वेगळी गोष्ट आहे. पण तन्वीचा काय संबंध? अजूनही प्रिया आता तन्वी नाहीये ही गोष्ट समजलेली नाहीये आणि एक-एक करत अनेक गोष्टींची उलगडे होत आहेत. नागराज पकडला गेल्यावरती प्रियाचं सत्य सांगणार का? आणि रविराजांच्या समोर अर्धसत्य म्हणजे प्रिया तन्वी नाही हे तरी येणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.